आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्यातील 20 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। ज्या मागणीची प्रतीक्षा, ज्या निर्णयाची प्रतीक्षा राज्य सरकारी कर्मचारी बऱ्याच वर्षापासून करत होते, त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुद्धा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून होत आहे। अखेर त्याच संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची अपडेट, अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। काय ती संपूर्ण अपडेट आहे, कशा संदर्भातली आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नेहमीच मिळत राहतील। जे राज्य सरकारी कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा तदनंतर सेवेत दाखल झालेले आहे, अशा सर्व कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करून अशा सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे। परंतु या नवीन पेन्शन योजनेवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा विश्वास नसल्याने आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना फक्त आणि फक्त जुनी पेन्शन योजनाच हवी असल्याने त्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी बऱ्याच वर्षापासून संघर्ष करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि याच एक संघर्षाचा भाग म्हणून आज क्रांतीदिनी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक माननीय विश्वास काटकर यांनी एक पत्र समोर निर्गमित केलेलं होतं आणि या पत्रकामध्ये आज क्रांतीदिनी संपूर्ण राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयामध्ये दुपारी मध्यान्ह भोजनाच्या वेळी शासनाच्या विरोधात आणि आपल्या मागण्यांच्या अनुषंगानं निदर्शने करण्याच्या त्यामध्ये सूचना किंवा निदर्शने करण्यात यावं असं त्यांनी आवाहन केलं होतं। त्या आव्हानाला अत्यंत चांगला सकारात्मक प्रतिसाद राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून मिळाला आहे आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आज दुपारी आपल्या मध्यान्ह भोजनाच्या वेळी आपली जी प्रामुख्यानं मागणी आहे ती म्हणजे जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी आग्रह सुद्धा धरलेला होता। सोबतच येत्या काळामध्ये विधानसभा निवडणुका आहे आणि या निवडणुकीमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची वज्रमूठ दिसावी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी किंवा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे ज्यामध्ये जुनी पेन्शन योजना ही सरसकट लागू व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना या संघटनेनं एक राज्यव्यापी एक मोठं अधिवेशन सुद्धा आता ते घेणार आहे, तशी त्यांनी आता चर्चा सुरू केलेली आहे। त्यामुळे निश्चितच येत्या काळामध्ये विधानसभेच्या पूर्वी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीनं किंवा राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी समन्वय समिती यांनी जे काही आंदोलनं, निदर्शने, जे काही आता घडामोडी घडणार आहेत, जे प्रयत्न त्यांच्याकडनं केले जाणार आहेत, त्यामुळे निश्चितच येत्या काळामध्ये जर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची जर वज्रमूठ राहिल्यास निश्चितच जुनी पेन्शन योजना आता दूर नाही असं आपल्याला म्हणता येणार आहे। निश्चितच या संदर्भात आपलं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मात्र विसरू नका। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।